तर पुढची संज्ञा कोणती आहे? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर पूर्णतः नॅचरल, म्हणजे जेवढ्या काही संख्या आपल्या गणितामध्ये आपण अभ्यासतो त्या सगळ्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. म्हणजे 1 पासून पुढे ज्या काही संख्या आहेत त्या सगळ्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. ज्यामध्ये समसंख्या पण येतील, विषम संख्या येतील, मूळ संख्या येतील, संयुक्त संख्या येतील, जोडमूळ संख्या येतील किंवा पूर्णांक संख्या येतील. या सगळ्या संख्या ज्या आहेत त्याला आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या असं आपण म्हणतो. त्यानंतरची कोणती संज्ञा आहे? तर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय होतंय? गोंधळ उडतोय. तर पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या याचा आपण फरक या संज्ञेच्या माध्यमातून काय झालं बघूया. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल अशी एक पूर्णांक संख्या आहे 8/2. तर ही पूर्णांक संख्या आहे. कशावरून आपल्याला लक्षात येईल? तर या 8ला जर 2 ने निशेष भाग गेला आणि त्याच्यापासून तयार होणारी संख्या ही पूर्ण संख्या असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या असं म्हणतो. म्हणजे काय? तर 8ला 2 ने भाग जातो, 2×8 म्हणजे काय? तर 4 ही पूर्ण संख्या आपल्याला मिळाली, म्हणून ही पूर्णांक संख्या आहे. म्हणजे खालच्या छेदानं जर वरच्या अंशाला पूर्ण भाग जात असेल, बाकी 0 उरत असेल तर ती पूर्णांक संख्या येते. त्यामध्ये अपूर्णांक संख्या म्हणजे काय? जशी पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण संख्या, म्हणजे पूर्ण भाग जातो म्हणून ती पूर्णांक संख्या. आणि अपूर्णांक संख्या म्हणजे काय? तर पूर्ण भाग जात नसेल तर ती अपूर्णांक संख्या. फॉर एक्झाम्पल इथं 7/2 असेल समजा, तर 7ला 2 ने भाग जातो का? तर नाही जात. पण अपूर्णांकामध्ये आपण त्याला भाग देऊ शकतो. म्हणजेच काय? तर 7/2, 2×3=6. 7 - 6 किती? 1. आता इथं वरती 0 याच्या पलीकडे काहीच नाही, पण आपण समजायचं की तिथं 0 आहे आणि समजून काय करायचं? 0 द्यायचा. आता 10ला भाग जातो 2 न, पण इथं हा समजून घेतलेला 0 आहे म्हणून आपण काय करायचं? इथं पॉइंट द्यायचं आणि 2×5 म्हणजे काय? तर 3.5 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच काय? तर आपण जर भाग दिला असता तर 3.5 उत्तर आलं असतं आणि भाग दिला नसता तर काय झालं असतं? 3 आला असता आणि बाकी काय राहिली असती? 1 आली असती. असा भाग देऊ शकतो. असं पण होऊ शकतं. म्हणजेच काय? तर ज्याला निशेष भाग जात नाही, पॉइंट मध्ये भाग जातो त्याला आपण काय म्हणतो? अपूर्णांक संख्या म्हणतो. पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण संख्या येणे, भाग दिल्यानंतर पूर्ण उत्तर पूर्ण येणे म्हणजे पूर्ण संख्या, निशेष भाग जाणे याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. आणि अपूर्णांक संख्या म्हणजे काय? तर त्याला निशेष भाग जात नाही, बाकी काही ना काय उरते. किंवा जर उत्तर आपण काढलं तर ते पॉइंट मध्ये येतं. जसं आपण इथं काढलं, जर उत्तर आपण काढलंच पूर्ण 3.5 हे पॉइंट मध्ये उत्तर आलं. आता आपण म्हणतो ना की 3 रुपयाचं आपण जर खाऊ घेतलं, 5 रुपये दिले आणि 3 रुपयाचं जर खाऊ घेतलं तर आपल्याला रिटर्न किती येणार? 2 रुपये येणार. असं ना, बरोबर ना? म्हणजेच काय? तर एका विषम संख्येला भाग देत असताना काय होतं? 2 न भाग देत असो तर त्याची बाकी उरते. समसंख्येला तेवढं 2 न भाग देतो, हा वेगळा विषय. पण इथे पूर्णांक आणि अपूर्णांक संख्येचा अभ्यास करताना आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की पूर्णांक संख्येमध्ये संख्येला पूर्ण भाग जातो आणि अपूर्णांक संख्येला पूर्ण भाग जात नाही. आणि जर भाग दिला आपण तर तो पॉइंट मध्ये भाग जातो, म्हणून ती काय? अपूर्णांक संख्या आहे. अशा प्रकारच्या सोप्या सोप्या संज्ञा आपण बघितल्या. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, नैसर्गिक संख्या आणि आता काय बघितलं आपण? पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. याच्यावरच आधारित आपली काय असतात? उदाहरणं असतात जी की आपल्याला परीक्षेला विचारली जातात. आता एक उदाहरण असं आहे की 7, दुसरा पर्याय आहे 9, तिसरा आहे 11 आणि चौथा आहे 13. याच्यातून आपल्याला काय करायचं आहे? तर विसंगत पर्याय शोधून काढायचा आहे, म्हणजे वेगळं असा या गटात बसत नाही.
तीन संख्या या एका नियमाला धरून आहेत आणि एक संख्या ही वेगळी आहे, अशी संख्या आपण काय करायची आहे, शोधून काढायची आहे. तर यामध्ये काय, तर 7 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे. 7, 11 आणि 13 या तिन्ही सुद्धा काय आहेत, मूळ संख्या आहेत. आणि 9 ही काय आहे, संयुक्त संख्या आहे. 9 काय आहे, संयुक्त संख्या आहे. म्हणून काय, तर 9 ही गटात न बसणारी संख्या आहे. त्यानंतर दुसरं आपण असेही उदाहरण बघू शकतो. पर्याय 1 132, पर्याय 2 286 87 आणि पर्याय 3 207, पर्याय 4 99. तर ज्या मी संज्ञा शिकवल्या त्याच्याशी रिलेटेड सुद्धा काही प्रश्न येतात, थोडाफार फरकाने येतात पण त्याच्याशी रिलेटेड सुद्धा प्रश्न असतात. एकूण काय उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय शोधायचं आहे, तर वेगळा पर्याय कोणता हे शोधायचं आहे. अशा 3 संख्या शोधायच्या आहेत ज्या संख्येला एकच नियम लागू होतो आणि अशी एक वेगळी संख्या शोधायची आहे ज्या संख्येला तो नियम लागू होत नाही. असेच प्रश्न असतात आणि ते आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे. तर यामध्ये आपल्याला बघितलं तर लक्षात येतं की 132, 287 आणि 99 बघितल्यावर लक्षात येतं की 99ला 11ने भाग जातो. 99 ही काय, 11च्या पटीतली संख्या आहे, म्हणजे 11च्या पाढ्यातली संख्या आहे. मग 99 वरून सुद्धा आपण हा अंदाज लावू शकतो की कदाचित 99 या संख्येला